जर देऊ शकत असेल तर मान्य करा, त्या व्यक्तीच्या कडे ती गोष्ट नाही आहे, तुम्ही काय अपेक्षा करायला लागली, ती गोष्ट शक्य आहे काय? समजा तुझ्या वडिलांकडे आज पैसे नाही, आजच पप्पा ड्रेस पाहिजे, तिने घेतला, दॅट इज अ रॉंग थिंग, चुकीचं आहे ना ते. मग असल्या गोष्टीमुळेच भांडण होत असतात. त्याच्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल यू नीड टू अंडरस्टँड, इफ यू इंटरेस्टेड टू अवॉइड द फायटिंग, तुम्ही जर खरंच इच्छुक आहात भांडण टाळायसाठी, तर आय थिंक दॅट इज द बेस्ट थिंग इज यू शुड थिंक अकॉर्डिंग टू दॅट पर्सन, त्या माणसानुसार तुम्ही विचार करा, नॉट अकॉर्डिंग टू युअर इंटरनल डिझायर. माझ्या भावना कितीही उफाळून यायला मला वाटतं असं घडावं, अरे यार दॅट इज अ टोटली रॉंग. की त्या व्यक्तीच्या जागी जाऊन की मी इच्छा पूर्ती करणारा आहे, डिमांडर म्हणजे मी डिमांड म्हणजे मी इच्छा मी हे पाहिजे ते पाहिजे म्हणणाऱ्यामध्ये नाही, मी इच्छा पूर्ण करणाऱ्यामध्ये. आता त्याच्या जागी की तुम्ही इच्छा कशा पूर्ण, क्वेश्चन मार्क करा की अनएक्सपेक्टेड डिझायर ऑलवेज गिव्ह पेन अँड पेन ऑलवेज क्रिएट अ क्युरल ऑफ फाइट. की ते क्रिएट कसं होतं की तुम्ही अनएक्सपेक्टेड डिझायर निर्माण करता, की अनपेक्षित अशा इच्छा किती लाखो इच्छा निर्माण होतात दिवसभरात. मला घंट्यातच वाटतं की आज इस्रायलला जावं, इराकला जावं, इराणला, अफगाणिस्तानला, युरोपला, मस्त देश विदेश फिरावं, दररोजचा नवीन देश. डिझायर तुमच्या लाखो आहेत, बट यू शुड अंडरस्टँड व्हॉट एक्झॅक्टली युअर इकॉनॉमिकल पोझिशन इज. आर यू मेंटली रेडी टू गो देअर? खरंच मानसिकरित्या की मला विमानात बसले की धडधड करायला लागला, आता पडतो की काय, तुम्ही तयार आहात का? बघा की खिशाचं माप घ्यायचं आपल्या, की आपल्याकडे पैसा किती आहे, बरोबर आहे की? या सगळ्या गोष्टी भांडणी टाळतात बरं का.